A charge q is circulating with constant speed v in a semicircular loop of wire of radius r. The magnetic moment of this loop is, हा क्वेश्चन 2020ला आलेला होता. ए ऑप्शन आहे क्यू व्ही आर, बी ऑप्शन आहे पाय आर क्यू व्ही डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट पाय प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट. सी ऑप्शन आहे क्यू व्ही आर डिवायडेड बाय 3 आणि लास्ट डी ऑप्शन आहे क्यू व्ही पाय आर डिवायडेड बाय पाय प्लस 2. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे. तर सर्वात पहिले आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले आपल्याला या ठिकाणी चार्ज दिलेला आहे जो सर्क्युलेट करतो आहे व्ही इतक्या कॉन्स्टंट स्पीडने सर्क्युलर सेमी सर्क्युलर लूपमध्ये. त्या सेमी सर्कलची ही हा सेंटर झाला, त्याची रेडियस कॅपिटल आर इतकी आहे. आता समजा एखादा चार्ज घेतला तो सेमी सर्कलवरती मूव्ह करणार आहे, तर त्यासाठी स्पीड किती असणार त्याचा फॉर्म्युला आपण घेऊन टाकू. मग वी हॅव स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स अपॉन टाईम. आता या केसमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, तर सुरुवातीला हा त्याचा स्पीड व्हीने रिप्रेझेंट करू. आता डिस्टन्स आहे बघा, इथलं 2r झालं आणि वरचा सेमी सर्कल म्हणून तो पाय आर असेल. मग एवढा 2r झाला आणि वरचा जो पाथ आहे एवढा, तर याचं जे डिस्टन्स असेल ते किती असेल, पाय आर असेल. या दोघांची आपल्याला काय करावं लागणार, तर ॲडिशन करावं लागेल. मग व्ही इज इक्वल टू मग डिस्टन्स 2r आणि प्लस हा काय झाला तुमचा पाय आर डिवायडेड बाय टाईम टीने रिप्रेझेंट करणार. मग व्ही इज इक्वल टू या दोन्ही टर्ममधून काहीतरी कॉमन येईल तो म्हणजे आर आणि तर राहिलं 2 प्लस पाय किंवा पहिले पाय लिहिलं तरी चालेल डिवायडेड बाय टी. मग आता याला फक्त अरेंज करून घेऊ आपण. पण आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट फाईंड करायचं राईट. राहू द्या येणे तर असंच चेंज करून टाकू, कारण की ऑप्शन पहिले पाय नंतर ये बरोबर की नाही. मग टी पण फाईंड करून घेऊ. मग टी इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट पहिले पाय लिहितो प्लस 2 डिवायडेड बाय व्ही, म्हणजे आपल्याला टाईम भेटून जाईल. याला आपण काय करू, इक्वेशन 1 कन्सिडर करू. आता आपल्याकडे मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला आहे, मग तो फॉर्म्युला घेऊन टाकू. मॅग्नेटिक मोमेंट आणि मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला काय असतो, करंट इंटू एरिया. मॅग्नेटिक मोमेंट एमने रिप्रेझेंट करणार. करंट असतो रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस म्हणजेच क्यू अपॉन टी आणि जो एरिया असेल तर तो असं तुमचं पाय आर स्क्वेअर. आता सेमी सर्कल आहे म्हणून पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 घ्या. ओके, मग आपला एरिया असेल पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 अर्ध्या सर्कलसाठी घ्यायचं आहे. आता टी भेटलेला आहे, टीची व्हॅल्यू टीच्या जागी आपण पुट करून टाकू. मग आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट भेटेल एम इज इक्वल टू क्यू तसाच लिहिला आणि जो टी आहे त्याच्या जागी लिहिलं आहे आर. बघा ये तर क्यूच्या जागी टीच्या जागी टाकू आर इन ब्रॅकेट पाय प्लस 2 डिवायडेड बाय व्ही आणि रिमेनिंग टर्म लिहून टाका. रिमेनिंग टर्म आहे पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2. आता व्ही डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला कुठे जाईल, न्यूमरेटरला. मग झाला क्यू व्ही क्यू पाय आर स्क्वेअर आणि हा व्ही वरती जाईल राईट आणि हा 2 खाली येईल 2r इन ब्रॅकेट पाय प्लस 2. आता नेक्स्ट स्टेपमध्ये एक एक पाय आपण एक एक आर काय करू शकतो, आपण कॅन्सल करू शकतो. मग इथला एक आर काय आला कॅन्सल. मग यम इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला, क्यू पाय आर व्ही डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट पाय प्लस 2. तर हे आपलं फायनल आन्सर असेल. ओके, मग मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू क्यू पाय आर व्ही डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट पाय प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट. हे त्याचा फायनल आन्सर असेल. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन बी असेल. ऑप्शन बी म्हणजेच पाय आर क्यू व्ही डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट पाय प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट. हे त्याचं फायनल आन्सर असेल.